बोंधू अशोक खरातची एसआयटी कडून चौकशी सुरू झालेली आहे। सलग 18व्या दिवशी खरातची चौकशी केली जाते। बोंधू अशोक खरातची आज पुन्हा एसआयटी कडून चौकशी केली जाते। आजचा खरातच्या चौकशीचा 18वा दिवस आहे। अशोक खरातची दुसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी उद्या संपणार आहे। उद्या पुन्हा कोर्टामध्ये खरातला हजर केले जाईल। बोंधू अशोक खरात प्रकरणी एसआयटी कडून पुरावे गोळा करण्यावर भर दिला जातोय, तर खरातचे संबंधित एसआयटीच्या रडारवर आलेले आहेत। अशोक खरात प्रकरणात एसआयटी कडून सबळ पुरावे गोळा करून उद्या कोर्टामध्ये हजर केले जाईल। अशोक खरातची पुन्हा वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे। या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत आहेत। सागर, सलग 18व्या दिवशी खरातची आज चौकशी केली जाते। उद्या त्याची पोलीस कोठडी संपते, त्याला पुन्हा कोर्टात हजर केले जाईल। वाढीव पोलीस कोठडीची मागणी देखील केली जाणार आहे। काय घडामोडी आहे? नक्कीच, खरं तर अशोक खरातची आता 18व्या दिवशी चौकशी सुरू झालेली आहे। खरं तर खरात याची दुसऱ्या गुन्ह्यातली ही चौकशी सुरू आहे। त्याच्यावर खरातवरती तब्बल आतापर्यंत वेगवेगळ्या एसआयटी कडून नाशिक, नगर सगळेच जर गुन्हे जर एकत्र केले तर 15 गुन्हे दाखल आहेत। मात्र यात दुसऱ्या गुन्ह्याची जी चौकशी, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये परत एकदा खरातला ताब्यात घेतल्यानंतर आता चौकशीला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। आणि जर बघितलं तर खरातने ज्या महिलांवरती अत्याचार केलेले होते, या अत्याचाराच्या प्रसंगी अनेक सबळ पुरावे जे आहेत ते ऑफिसची मधून झाडाझडतीच्या वेळेस घेण्यात आलेले होते। काही औषध, त्यानंतर काही बाटल्या देखील त्याच्यासोबत मिळाल्या होत्या आणि त्याची देखील चौकशी एसआयटी कडून करण्यात आलेली होती। आज पुन्हा एकदा एसआयटी कडून सखोल चौकशी करण्यात येते, कारण दुसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि उद्या त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। यामुळे जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचं काम जे आहे ते अशोक खरातकडून एसआयटीच्या पथकाकडून करण्यात येत आहे। त्यामुळे आता जर बघितलं तर आज पोलीस कोठडी संपणार असल्या कारणामुळे एसआयटी आता वेगवान पद्धतीने तपास करत आहे। उद्या त्याला हजर केल्यानंतर नेमकी न्यायालयासमोर काय काय मुद्दे मांडणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच सागर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।